तर त्यांचा गट बाळासाहेबांच्या बाजूला आहे, एक गट निवास थोरातांच्या बाजूला आहे. तुमची काय भूमिका आहे? तर मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो, पण तुम्ही विचारले तर उत्तर दिलं पाहिजे. पण ही सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक की सहकार्याची त्याचे सभासद आहे. तर ते सभासद दर 5 वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात, संचालक मंडळ निवडतात, त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, राजकीय प्रक्रिया नाही, ही निवडणूक आहे, राजकीय पक्ष लढवत नाहीये. तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं. ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटारडं वक्तव्य आहे. मी कुठल्या बाबतीत कुठली भूमिका घेतलेली आहे, मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं नाही की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा, तुम्ही करा. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. तर जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील की मी पॅनलला गट इथे काहीतरी वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली मी, ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत. पक्षाच्यामध्ये काही संबंध नाही आहे. प्रत्येक भागधारकानं, प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल, कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे, ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभावू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत. त्यामध्ये कुणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे, हे बिलकुल चुकीचं आहे. असं कोणी दिशाभूल करायचा, संभ्रम पसरवायचा प्रयत्न कृपा करून करू. मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन लोकांना. मी सांगतो की मी काय कुठं मी सभासद आहे का, मी सभासद नाहीये. फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये, त्यांच्या घरातलं जर कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं, ऊस जात नाही, या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात, काहीतरी काही करा म्हणून सांगतात मला. आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तर मी त्या ठिकाणी थोडंसं प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली. मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे. कुठल्या गटाचा असेल, एकदा आला, दोनदा आला, प्रत्येकाला भेटलो. कोणाला मी तुम्हाला भेटण्याचं सांगितलेलं नाही, कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची म्हणणी गाऱ्हाणे ऐकून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या, तुम्हाला समर्थन द्या. त्यामुळे मला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार, खोटा प्रचार कोणी करू नये. मला कुणी जर विचारलं काय सांगायचं ते मी सांगेन. त्या शेतकरी सभासदांना तुम्ही एक आश्वासक असा चेहरा वाटता, म्हणून त्या लोकांना तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुमची भूमिका जाहीर असेल. मी जर सभासद असतो तर नक्कीच भूमिका घेतली असती. मी एकदा सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल. 97 साली मी नेतृत्व करून ती लढवलेली. पण शेवटी काय, आपण तिथे सभासद नसलो, आपण संचालक मंडळाला बसणार नसलो, आपण साखर संचालकाकडे जाणार नसलो, आपण मंत्र्याला भेटणार नसलो, तर मग जबाबदारी किती घ्यायची? सल्ला विचारला तर देता येईल बाहेरून. परंतु त्यामुळं माझी आमची भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे. हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला. कराड तालुक्याची अस्मिता आहे, त्यामध्ये सभासद योग्य तो निर्णय घेतील.